भाजपकडून ठाकरेंना चितपट करण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे। ठाणे, नवी मुंबई आणि कोकण विभागाची आज आढावा बैठक आहे। ठाण्यापासून कोकणापर्यंतच्या आमदार मंत्र्यांना त्यासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत। रवींद्र चव्हाण आणि मंत्री बावनकुळे सुद्धा उपस्थित असतील। तळ कोकणातील जिल्हा परिषदांसाठी भाजप विशेष रणनीती आखणार आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, किती वाजता ही बैठक आहे आणि कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे या बैठकीदरम्यान उपस्थित होतील? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग 3 दिवस 6 विभागांच्या बैठका घेणार आहेत। आज संध्याकाळी 6:30च्या सुमारास ठाणे आणि कोकण विभागाची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्याचसोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकण विभागाची आज बैठक घेत आहेत आणि या कोकण विभागामध्ये ठाणे, खरं तर ठाणे महानगरपालिका असेल, त्याचसोबत पालघरची वसई विरारची महानगरपालिका असेल, या पालिकांचा आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार आहे। आपण बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील मुख्यमंत्र्यांनी अशाच काही विभागावर आढावा बैठका घेतल्या होत्या आणि तिथले स्थानिक वाद जे आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला होता। आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे स्थानिक वाद असतील ते तिथल्या प्रमुख नेत्याकडे सोडवण्याची जबाबदारी दिलेली आहे। आज नेमकं मुख्यमंत्री या बैठकीमध्ये काय मार्गदर्शन करणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी जी